दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी हिंदूंना सांगितलं होतं तुम्ही सैनिकी शिक्षण घ्या. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला ते टिकवताही आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सैनिकी शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. ही त्यांची दूरदृष्टी होती. काही म्हणतात ना सावरकर विरोधी आहेत, ते असं म्हणतात की ते एजंट होते ब्रिटिशांचे. ह्याबद्दल हिंदुत्वाचे प्रणेते कोण? तर सावरकर. मग हिंदुत्वावर घाला घालायचा म्हणजे सावरकरांवर काहीतरी आरोप करत राहायचा. त्यांचं म्हणणं असं होतं की ब्रिटिशांच्या सैन्याची म्हणजे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये हिंदी सैनिक होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की अधिक प्रमाणात तुम्ही सैन्यामध्ये शिरा. ब्रिटिश तुम्हाला सैनिकी शिक्षण देतील, तुम्हाला त्याच्यासाठी काही खर्च करण्याची आवश्यकता नाहीये. ते तुम्हाला बंदुका हातात देतात, ते चालवायला शिकवतील. पण ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची हे तुमच्या हातात असेल. आणि ह्याच्यात विशेष करून सांगायचं म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी असं आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं, सावरकरांनी जो सैनिकीकरणाचा पुरस्कार केला त्यामुळे आझाद हिंद सेनेला प्रशिक्षित सैनिक मिळाले. केवढी मोठी गोष्ट आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे की त्यावेळेला ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांची संख्या खूप होती. ज्यावेळेला सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला तेव्हा हिंदू सैनिकांची संख्या वाढली आणि याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं, फाळणी झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानी पलटणी म्हणजे मुसलमानी पलटणी सुद्धा पाकिस्तानमध्ये गेली. तुम्ही कल्पना करा, जर 60-65% मुस्लिम सैनिक असते आणि ते पाकिस्तानमध्ये गेले असते तर दुसऱ्याच दिवशी आपल्यावर आक्रमण झालं असतं आणि हिंदुस्थान हा तेव्हाच संपला असता. त्यामुळे मला असं वाटतं की आज हिंदुस्थानचं, भारताचं जे अस्तित्व आहे ते सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच आहे आणि आपल्याला मान्यच करावं.